मित्रांनो, आज अतिशय एक महत्त्वाचा विषय म्हणजे सहनशीलता, सहनशक्ती या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत। मित्रो, आपल्याला सहनशक्ती वाढवणं गरजेचं का आहे, सहनशक्ती वाढवण्याचे काय फायदे होतात या संदर्भातही विशेष चर्चा याच्यामध्ये होईलच। तर सहनशक्ती बद्दल आपण बरेच जण नकारात्मक विचार करतात। माझ्यानं सहन होत नाही माय, मी सहन करू शकत नाही माय, माझ्यानं हे सहन होईना, माझ्यानं ते सहन होईना, माझ्यानं हे सहन होईना। मग काही जण विचारतात, तुला काय सहन होते मग माय? असं हे सहन होईना, ते सहन होईना। तर बऱ्याचदा एक दोन मित्र बोलत होते। एक मित्र म्हणाला, आता मला दारू सहन होईना आली रे। त्याचा मित्र म्हणाला, सहन होत नाही तर सोडून दे मग। अरे सोडून दे, नाही सहन होत नाही रे, लई त्रास व्हायला, आठवणी आली, घ्यावाच लागाले। म्हणजे काही जणांची अवस्था अशी झालेली आहे मित्रो, त्यांना सहनही होत नाही, सोडूनही देत नाही। सहनही होत नाही आणि सोडूनही देता येत नाही, स्वीकारही करता येत नाही, स्वीकार करणं जमत नाही आणि अस्वीकार करायलाही जमत नाही। धरलं तर चावते आणि सोडलं तर पळते। म्हणजे याला धरूही नाही वाटालय आणि पळून जाऊ नाही वाटालय। एखादी व्यक्ती तुमच्या जीवनातून जाऊ इच्छिते, ती सहन होत नाही, मग जाऊ द्या ना त्याला। नाही, कसं जाऊ देतो? जाऊ दे ना माय, जाऊ दे ना। एका महिलेला विचारण्यात आलं, बाई नवऱ्याचा त्रास तुला सहन होत नाही तर मग दे सोडून। कसं सोडून देऊ म्हणले, याला ठोकून ठोकून आतापर्यंत एवढं वाटवर आणलं, आता याला सोडून देऊन काय करू म्हणले, म्हणजे माझे परिश्रम वाया जातात। मग आता म्हणजे तू त्याच्यामध्ये बदल घडून आणालेस, याच्यात आनंद मान हे तुझ्या हातात आहे। मग कशाला तक्रार करायलीस? हा, तेही बरोबर आहे म्हटले मित्र। तर सहनशीलताच्या संदर्भामध्ये आणखीन एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो। एका व्यक्तीला, मी हे ऐकलेलं उदाहरण आहे, एका व्यक्तीला असं शिक्षा करण्यात आली की तू 10 कांदे तरी खा, नाहीतर 10 चाबकाचे पट्टे तरी खा। चाबकानं त्याला 10 फट्टे मारणार होते जोरात, नाहीतर त्याला 10 कांदे खाऊन दाखवायचे। असे दोन्ही कांदे आणि चाबूक असं ठेवला बघ म्हटले त्याला। मग आता हे त्याने असे विचार करायला पाहिजे होते, त्याला दोन्हीपैकी काहीतरी एकच पर्याय होता, एकच सहन करावं लागणार होतं। मग त्याने विचार केला, नाही कांदेच खातो म्हणला। त्याने एक कांदा खाला की डोळ्याला पाणीचे आले, थोडा कांदा कसा तरीच लागालाय। नाही, चापकाचेच फटके खातो म्हणला। चापकाचेच फटके खातो म्हणला। चापकाचे फटके 1 2 3 मारले। किती मारले? आता तिथं या जवळपास एक कांदा खाला होता आणि त्याच्यात अट अशी होती की जर सोडून दिलं, समजा एक कांदा खाल्ला आणि प्रयत्न सोडला आणि नाही मी चाबुकाचे खातो फटके म्हणलं, तर एक कांदा जे खराब झालाय ते काढून टाकायचे, पुन्हा 10च्या 10 तिथे ठेवायचे। एक खाल्लं तर 10च खाऊन टाकायचे, अशी ती आठ होती, किंवा 10च फटके खायचे अशी ती आठ होती। मग त्याने एकच कांदा खाल्ला आणि म्हणला नाही मी आता फटकेच खातो। मग पुन्हा 3 फटके खाल्ले। 3 फटके खाल्ले की म्हणला नाही मी आता हे खात नाही, कांदेच खातो। पुन्हा 2 कांदेच खाल्ले, पुन्हा 2 कांदे खाल्ले, नाही कांदे खाईना म्हणला, पुन्हा मी फटकेच खातो। पुन्हा 5 फटके खाल्ले, पुन्हा नाही म्हणला मी नाही आता मी पुन्हा कांदेच खातो। पुन्हा तिकडे जाऊन 5 कांदे खाला। 5 कांदे खाला की पुन्हा म्हणला नाही मी आता इकडेच फटके खातो। पुन्हा इकडे आला, 7 फटके खाला। नाही आता मला फटके सहन व्हायला, कांदेच खातो। पुन्हा गेला तिकडे, 7 कांदे खाला। नाही आता मला हे सहन व्हायला, फटकेच खातो। इकडे आला, 9 फटके खाला। आता नाही सहनच होईना आले, आता मी तिकडे जाऊन खातो। तिकडे जाऊन 8 फटके खायला।
आणि पुन्हा म्हणाला आता मला काहीच सहन होईना आले, हे कांदे खाणं सहन होईना आले आणि आता मला फटके खाणं सहन होत नाही, मला जीव मारा म्हणला, आता जीव. मित्र, आता त्यानं बघा तिथं एकच फटका, आता त्याला शेवटचाच फटका होता, तिथं सहन करायला पाहिजे. तिथं 8 कांदे खाल्ला तर आता 2च राहिले होते. म्हणजे ही गोष्ट सांगण्याचा हेतू एवढा आहे की सहन करण्याची परिस्थिती प्रत्येकावरच येत असते. प्रत्येक जण आयुष्यामध्ये काही ना काही सहन करते, म्हणून त्यांनी यश मिळवलेलं असते. आणि जर यश मिळवलंच नाही म्हणजे त्यानं सहन केलं नाही असा त्याचा अर्थ होते. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की पहाटे उठा वाटत नाही, सगळं जग झोपलेलं असते, आपल्याला हे अभ्यासासाठी उठावं वाटत नाही, उठलं तरी त्रास होऊ शकतो. आणि सगळे जग इकडे क्रिकेट पाहताना, नाच तमाशा पाहताना, चित्रपट पाहताना ऐश घुमेंगे, ऐश करेंगे और क्या असं म्हणत असताना तुम्हाला दारबंद करून अभ्यास एका अभ्यास करत बसावं लागतं. मला माहित आहे याचा त्रास होईल तुम्हाला, तुम्ही जर. आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही स्वतःला एक विचारायचं, एखादी कृती करायची आहे तुम्हाला, हे कृती करत असताना तर तुम्हाला ते सहन करावं लागणार आहे, कष्ट सहन करावे लागणार आहे. तर ते सहन करण्यासाठी मनाची तयारी करणं हा एक भाग असतो. मनाची तयारी करणे, त्यासाठी ते सहन करण्याचे फायदे मनाला वारंवार पटवून देणे. 5 वर्षे सहन केलो, कष्ट केलो तर आयुष्यभर माझं जीवन उज्ज्वल होणार आहे असं सांगणे. आणि सहन केलं नाही तर मग काय तोटे होणार आहेत हे पण मनाला शांततेनं पटवून द्या. मग तुमचं जेव्हा मन तयार होते आणि जेव्हा मन तयार करून जेव्हा माणूस कामाला लागते तेव्हा सहन न होणाऱ्या गोष्टी माणूस सहन करू शकतो. लक्षात आलं? सहन करू शकतो. एका व्यक्तीला 10 किलो वजन असं बांधलं होतं, त्यात काय आहे कळत नव्हतं. 10 किलोचं ते वजन मात्र दोघांचे मोजून ठेवलं त्यांनी, 10 किलोचं. आणि त्याच्यामध्ये एकामध्ये लोखंडाचे असे हे होते, तुकडे होते, असे सॉफ्ट होते, एकदम मस्त तुकडे केलेले. आणि एकामध्ये सोन्याचे तुकडे होते, त्याच आकाराचे आणि त्याच वजनाचे, दोन्हीतही 10 किलो वजन. मग पण दिसत नव्हतं मध्ये काय आहे ते. 2 व्यक्तीला बोलवलं आणि 2 व्यक्तीला सांगितले 10 किलो हे वजन आहे, या 10 किलो वजन तुम्हाला 2 किलोमीटर न्यायचं आहे. उदाहरण घेतलं, तुम्हाला वजन तुम्ही वाढवू शकता, कमी करू शकता. 10 किलो दोघाला सांगितलं. आणि मग ते म्हणले की मला 10 किलो काही सहन होत नाही, आम्ही 8 किलो नेऊ शकतोय, 2 किलो काढून टाका. त्यांनी म्हणले नाही, ही पॅकिंग आहे, पॅक आहे, तुम्हाला न्यावंच लागेल. त्याने तुम्हाला न्यावंच लागेल. मग त्या दोघांनीही नाइलाज म्हणून त्रास सहन करत
करून मनाला काय करावं आता नाईलाज आहे, काय करावं आता नाईलाज आहे, काय करावं आता नाईलाज आहे, हरामखोर आमच्या डोक्यावर ओझं द्यायलेत, हरामखोर आमच्या डोक्यावर ओझं द्यायलेत, यायला काही नेता येईना काय, आम्हाला करायला लावलेत, असं रडून पडून कसतरी उचलून त्रास करत देत, शिव्या देत ते घेऊन झाले. ते गेले दोघंजण. त्या दोघालाही सांगितलं नव्हतं याच्यामध्ये काय आहे. पुन्हा एकट्याला थोडं पुढं जाऊ गेलं की त्यातल्या एकाला बोलून घेतलं, ठेवून दे तिथं. सोनं ज्याच्या डोक्यावर होतं त्यानं खूपच शिव्या देत होता जोरजोरात, त्याला बोलून घेतलं. थोडं पुढं गेलं की इकडे ये रे म्हणलं. त्याला बरं वाटलं, ते ठेवून दे म्हणलं. त्याला आनंदच झाला, खुश. त्यानं म्हणलं, त्याला येऊन सांगितले हळूहळू, तू ज्या डोक्यावर जे ओझं आहे ना म्हणले, त्याच्यामध्ये सोन्याच्या काय आहेत, सोन्याचे पीस आहेत म्हणजे पीस, तुकडे. हा, अरे वा, सोन्याचे तुकडे आहेत, सोन्याचे बिस्किट म्हणतात त्याला, बिस्किट. हेलिकॉप्टरनं आणून वाटले होते की नाही तसे, हेलिकॉप्टरनं आणून वाटलेलं असं ते सोन्याचे तुकडे. मग आता हे सोन्याचे तुकडे आहेत, तुला त्रास व्हायलाय, त्यामुळं आता आम्ही तुला सण होईना लागले, तर तुझ्याऐवजी हे तुझा जो वैरी आहे, विरोधक आहे, त्याला आम्ही हे तुझं ओझं तुला सण होत नसल्यामुळे तुझा वैरी असणारा व्यक्ती सुद्धा म्हणायला लागलाय की बाबा जाऊ दे, आम्ही त्याचं वैर मी आता सोडून देतो, त्याचं ओझं घेऊन मी चालतो, असं त्यानं म्हणायला लागलंय. नाही 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 म्हणला, देऊ नका, कोणालाच देऊ नका, अजून 2-4 किलो टाकावं म्हणला, पट्ट्या नेते म्हणला, पट्ट्या. आठ सोनं म्हणल्यावर काय हवं म्हणला, सोनं म्हणल्यावर काय हवं म्हणला, आनंदाने असं उड्या मारत जर नेलं नाही तर नावच दुसरं ठेवा म्हणला. मग घे, बरं जा मग म्हणले, ठीक. आता ते तिथं ज्याच्या डोक्यावर लोखंड होतं ते बसलंय तिथं, त्यालाही थोडं थांबा म्हणले होते ना, ते बसले शांत. बरं झालं तेवढंच आपल्याला. यानं खुश होऊन आला, येऊ आला होता, पण आपण का खुश झालो म्हणेल त्यानं, अजून दिसलंच नव्हतं, आणि विचारेल काहीतरी काळबेरा आहे असं समजतील. आणि मग याला जर मी म्हणलो की माझ्या जे ओझं दिले त्याच्यात सोनं आहे, आणि तू त्याला सांगितलं होतं त्याच्यात लोखंड आहे तुझ्यासोबतच्या 70, त्याच्यासोबत तुझ्यासोबत जो आहे ना त्याच्यात तर लोखंड आहे, त्याला ते न्यावंच लागणार आहे. तर त्याने विचार केला, याला जर मी सांगलो आता याच्यामध्ये लोखंड आहे तुझ्या आणि माझ्यात सोनं आहे, तर यानं जर समजा मला लोखंड दिले तर तुला सोनं दिले का म्हणजे फेकून देऊन जर निघून गेला, मला सोबत लागते, 2 किलोमीटर जायचं आहे, अजून सोबतीला राहावं लागते कोणी, म्हणून याला सोबत ठेवावं लागते, म्हणून त्यानं सांगितलं नाही. मग जवळ गेल्यानंतर म्हणला, काय म्हणले तर, काय म्हणलेलं सांगतो म्हणला तुला, पण तुला एकच अट आहे म्हणला, तुला जे काही प्रिय आहे, देव आहे काय, त्याची शपथ घेऊन सांग. काय ते कोणाला सांगणारस की मला, कोणाला सांगत नाही, सगळ्या देवाची शपथ मला. अरे म्हणला त्यांनी जरा आपल्यामध्ये भेद केलाय म्हणला. काय केलाय भेद, तुला दिलाय म्हणला त्यांनी लोखंड न देता तुला सोन्याचे तुकड्याचं वजन आहे, मला दिलेत म्हणला लोखंड. मग पटकून चल म्हणला. त्यानं लोखंड घेऊन आनंदानं जाऊ लागला. यानं तर सोनं होतं याला माहीतच सांगितलंच होतं, यानं सोनं घेऊन जाऊ लागला. आनंदानं दोघंही पळाले. परिस्थिती लोखंडवाल्याची बदलली नव्हती मित्र.
लोखंडवाल्याची परिस्थिती बदलली नव्हती, त्याला लोखंडच होतं, पण यानं सांगितलं होतं की तुझ्यामध्ये सोनं आहे. आणि यांना पण परिस्थितीत सत्य सांगितली होती की तुझ्यात सोनं आहे. तरी वजनात काही फरक पडला होता का? 10 किलो वजन होतं. पण याच्या मनस्थितीत फरक पडला की मी जे घेऊन जातो आहे ते सोनं घेऊन जातो आहे. त्याच्याही मनस्थितीत फरक पडला, त्याच्या माझ्यामध्ये सोनं आहे. याच्या मनस्थितीतही फरक पडला सोनंवाल्याच्या, की माझ्या बरोबरीच्याला तर लोखंड व्हावं लागायलंय, मला तर सोनं आहे व्हायचंय. मग तो आनंदानं वाहू लागला. वजनात फरक पडला नाही, परिस्थितीत फरक पडला नाही मित्र, मनस्थितीत फरक पडला की तुमची सहनशक्ती वाढते, ताकद वाढते. ही ताकद वाढवा आणि त्यासाठी स्वतःला म्हणत राहा, मी जे ध्येय हातात घेतलेलं आहे, मी जे हातात काम घेतलेलं आहे, हे जीवनाचं सोनं करणार आहे. माझ्या जीवनाचं हे सोनं करणारं काम आहे. मला वैभव मिळवून देणारं काम आहे, मला पैसा मिळवून देणारं काम आहे, मला सन्मान मिळवून देणारं काम आहे. या कामामध्ये मला आनंद आनंदगडे आनंदगडे असं होणार आहे. जिकडे तिकडे चहूकडे आनंदी आनंद घडे, अशा पद्धतीचे एक वातावरण आपल्या आयुष्यात येणार आहे. काही दिवसच आपल्याला हे सहन करायचं आहे. ही जेव्हा भावना ज्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये किंवा जे काम करणाऱ्याच्या मनामध्ये जेव्हा दृढ होते आणि तो जो स्वतःला म्हणत असेल की मी काय एवढंच ओझं काय, यापेक्षा अधिक ओझं सहन करू शकतो, सहन करू शकतो, माझ्यामध्ये प्रचंड क्षमता आहे, प्रचंड ताकद आहे, प्रचंड ताकद आहे, प्रचंड ताकद आहे, प्रचंड ताकद आहे, ताकद आहे 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 म्हणू लागला, तर त्याची मानसिक ताकद वाढते आणि मानसिक ताकदीबरोबरच त्याची शारीरिक ताकदही वाढते. मित्रांनो, सहन करणं हे आयुष्यातलं अनिवार्य तत्व आहे. ही गोष्ट आपल्याला समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. उदाहरण देतो. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती आपण म्हणतो आणि प्रत्येकामध्ये काही ना काही दोष असतात, काही ना काही दोष असतातच. आणि हे दोष आपल्याला सहन जर झाले नाहीत तर आपण सहजीवनात जगूच शकत नाही. जसं कपडे बदलावं तसं माणसं बदलावं लागतील, कपडे बदलावं तसं पक्ष बदलावे लागतील. लक्षात आलं? सहन नाही झालं तर आपल्याला ते बदलावं लागतं. कारण आयुष्यात दोनच हातात आहे गोष्ट. तो काय काय हातात आहे ते पहिल्यांदा सांगतो तुम्हाला. पहिल्यांदा एक तर ती सोडून द्यावं लागते. सोडून देण्याचं स्वातंत्र्य असेल तर सोडून देता येते. तुम्हाला स्वातंत्र्य नसेल तर सहनच करणं आहे. ते आनंदानं करा किंवा रडत रडत जीवन जगायचंच आहे. रडत रडत जगा किंवा कुडत कुडत जगा. रडत रडत जगा, कुडत कुडत जगा किंवा आनंदानं उत्साहानं मनापासून जगा. जगाव तर लागणारच आहे. अन्न आणलेले ताटामध्ये, भूक लागलेली आहे, खावावंच लागणार आहे. मस्त अन्न आहे, याचे फायदे लक्षात घेऊन मस्त आहे, माझं भूक तृप्त होणार आहे, माझं शरीर सुदृढ होणार आहे म्हणून तुम्ही जर खाल्लात तेच गोड लागायला लागतंय. एकाला शिळी भाकर खावा वाटत नाही, शिळी चपाती खावा वाटत नव्हती. त्याला खूप त्रास व्हायचा, खूप त्रास व्हायचा. पण आता नाईलाज आहे म्हणून खाल्लं. योग्य मार्गदर्शनही करणं गरजेचं असते माणसाला. सहनशक्ती वाढवण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची, योग्य समुपदेशनाची गरज असते माणसाला. अनेक गोष्टी ज्या विष वाटत होत्या त्या अमृत वाटायला लागतात, ते योग्य समुपदेशनानं, योग्य मार्गदर्शनानं. मित्रांनो, मग त्या विद्यार्थी माझ्याकडे आला आणि ते म्हणाला की मला सर असा एक प्रॉब्लेम आहे की मला हे शिळं दिलं जाते रात्रचं आणि मी ते खाऊ शकत नाही, मला मनस्थितीच माझी तयार होत नाही, मला ते सहनच करू शकत नाही ते खाणं. म्हणला मी आता
खूप दिवस झालं मला खूप त्रास व्हायला, मला खूप त्रास मी आता ते सहन करण्याच्या कॅपॅसिटीच्या पलीकडे गेले म्हणला. बरं ठीक आहे. म्हणलं उपाशी राहून बघ, खाऊ नको. नाही मला मग उपाशी राहणं तर त्याच्यावर आवड आहे, तेही सहन करू शकत नाही मला काही ना काही पोटात टाकावंच लागतं मला. बरं तसं कर. बरं ते का खाऊ वाटत नाही? ते शिळं असते म्हणला. मग शिळे पदार्थ मला खाऊ वाटत नाहीत. ते शिळं असते मला, घरी बनवले शिळं असते मला ते. मी म्हणलं तू ब्रेड खातोस का? हा ब्रेड खातो ना म्हणला. पाव आय लय मस्त आनंदानं खातो म्हणला. ब्रेड खातो, पाव खातो. अजून हॉटेलला जेवायला जातोस? हो हॉटेलला जेवायला जातो. बरं तू ब्रेड आणि पाव काय तुला काय आत्ता ताव्यावरून टाकून दिले जातात का? नाही पॅकिंग असते, पॅकिंग असते. अरे पॅकिंग असलं म्हणून काय ते काय ताजं होते का रे? ताजं होत नाही. त्याच्या ह्या गोष्टी आपण किती गोष्टी शिळ्या खातो. ह्याची जाणीव करून दिल्यानंतर त्याच्या लक्षात आलं खरंच गड्या हे बाहेरच्या इतक्या. आणि ते ब्रेड कसा तयार केला जातो, पाव कसा किती जाळला जातो, त्याचं सगळं उदाहरणं मी सांगितलं. एक ब्रेड तयार करणारे एका गल्लीचं नाव सांगितलं. त्या गल्लीत जाऊन बघ म्हटलं तिथं कसे ब्रेड तयार होतात, कसं ते पीठ मळतात, पिठावर कशा माशा अशा माशा बसलेल्या असतात. आणि पुढं संडा अशी नाली आहे म्हणलो, त्या नालीवर लेकरं संडासला बसतात. त्याच माशा त्या संडासवर बसलेल्या माशा त्या जाऊन त्या पिठावर बसतात. ते तंबाखू खातात. तंबाखू खाते तिथंच बाजूला असं पिचकुन्या थुकतात. तेच पुन्हा हात त्यांना तंबाखूचेच हात ते पुन्हा पिठात घालतात. म्हटलं असं एका ठिकाणी मी चित्र मी वाचलं म्हणलं. आणि एका ठिकाणचं थोडं बहुत दुरून पाहिले पण म्हणलं. अरे बापरे म्हणला हे त्यापेक्षा तर मग ते मी ते न खाता हे खाऊ लागतो की म्हणला हे तर किती मस्त आहे मला घरी केलेलं. आता मी आनंदानंच खातो म्हणलं, आनंदानंच. मित्र हो, एखाद्याला जेव्हा एक गोष्ट सहन होत नसेल तर दुसरी त्याच्यापेक्षा किती भयानक गोष्ट सहन करावं लागणार आहे याची जाणीव करून देणं हा सुद्धा सहनशीलता वाढवण्याचा एक मार्ग आहे. आत्मसंयम ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. संयम ठेवावा लागेल. संयमाचं महत्व पटवून दिलं. धीरा पोटी फळे रसाळ गोमट्टी. धीराचं काय महत्व आहे हे जर पटवून दिलं तर माणूस ते सहन करत जातो. म्हणून ह्या मूल्यांचे संस्कार करणं अतिशय गरजेचं आहे. ह्या गोष्टी विद्यार्थ्यांनी समजून घेणं, हे वाचणं, हे ऐकणं, यातून आपली मनस्थिती तयार व्हायला मदत होते. म्हणून प्रत्येकाने हे ऐकलं पाहिजे मित्रांनो. हे अतिशय साधनेतून मी तुम्हाला सांगतो आहे, अभ्यासातून सांगतो आहे. ही सहनशीलता म्हणजे हा दोष नाही, सहनशीलता म्हणजे संकट नाही, ती आपली पात्रता आहे. आणि ही पात्रताच आपल्याला संधी मिळवून देणार आहे. तर लक्षात ठेवा, तर आपल्याला स्वीकार क्षमता वाढवावीच लागेल. आणि ती स्वीकार क्षमता मनाला संदेश दिल्यानंतर सकारात्मक ही गोष्ट स्वीकारण्याचे फायदे लक्षात घेतल्यानंतर आपल्याला हळूहळू आपल्याला आनंद वाटायला लागतो. त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पटवून द्यावा लागतो. तर नक्की मित्र हो, माणसाच्या कृती आणि उक्तीमध्ये फरक पडतो. एक व्यक्ती सहन होत नाही होता एका व्यक्तीला, मग त्याला सांगितलं अरे ते मेला की म्हणले. अरे चायला चांगला होता की मला नुसतं राहायला पाहिजे होता. बोलत होतास का तो? हो आता काय बोलावंच म्हणलं होतं 2-3 दिवसाला. अरे मेला की रे, मग आता कसं करू? जमते काय का आता मेल्याने जिवंत करता येते का? बघूत का? अरे मला करता आलं तर करा की मला ते मेलाच नव्हता, मग आता कर जीव. त्याचं एकदम माइंड बदल झाला मित्र. तर तुम्हाला मनस्थिती बदलावी लागेल. आता काही जण म्हणतात मला अपमान
सहन होत नाही. मला अपमान मी सहन करू शकत नाही. मित्र हो, अपमान हा त्याचे बोलणं मला सहन होत नाही. तर तुम्ही जर आतून म्हटलात की जगातली कुठलीच शक्ती, कुठलाच शब्द मला मानसिक त्रास देऊ शकत नाही, डिस्टर्ब करू शकत नाही, अजून ते शब्दच तयार झालेला नाही. एकानं सांगितलं मला शिव्या ऐकूच येत नाहीत. मला का हो तुम्ही असं का काही म्हणलं तरी तुमचं तुम्ही काम का करत राहता? तर त्यानं सांगितलं मला काय झालंय, म्हणलं अवयवच नाही. म्हणलं कशाचा? शिव्या मला कानातून जातच नाहीत. मला काय की काय नाही की त्याच्यामुळे मला काही प्रॉब्लेमच येत नाही. मला ते मित्र, सहन करणे म्हणजे फक्त त्रास सहन करणेच असं नसते. सहन करणे म्हणजे सामर्थ्य वाढवणं असते. सामर्थ्य वाढवणं म्हणजेच आपले यश प्राप्त करणं असते. यशातूनच वैभव मिळत असते. आपल्याचा जीवनाचा विकास जर करून घ्यायचा असेल तर सहनशीलता हा गुण आपण त्याचं महत्त्व लक्षात घेतलं पाहिजे. सहन नाही केलं तर त्याचे परिणाम काय असतात? आपण घाबरून जातो, आपण भयभीत होतो, आपण क्रोधित होतो, आपली पर्सनॅलिटी एकदम वीक होऊन जाते. मित्रांनो, ही वीक झाला तर तुम्ही आयुष्यातून अनेक पश्चाताप तुम्हाला सहन करावे लागतील. सहनशीलता सफलता का राज है. सहनशीलता सफलता का राज है अशी भावना तुमची झाली पाहिजे. मित्रो, दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला माहीत आहे, समाजामध्ये तुम्ही जे ऑफिसमध्ये वावरता, जिथं काम करत असतात, तिथं वेगळे वेगळे वृत्ती प्रवृत्तीचे असतात लोक. राजकारणातल्या लोकांची सहनशीलता बघा. अनेकांचे काल ज्यांनी वार केले त्यांचेच शब्द आज आता गार वाटायलेत म्हणावं लागते. गारगार गारे गार गारे गार म्हणावं लागते. तर ते बाजूलाच बसलेला असताना त्याला हसावं लागते, स्माइल करावं लागते. ते बघा राजकारण्यांकडे जरासं, त्यांच्याकडून शिकावं लागेल. सहनशीलतेचा माणूसच वेगवेगळ्या प्रतिकूल परिस्थितीत वेगवेगळ्या वृत्ती मनोवृत्तीच्या माणसासोबत समन्वय ठेवू शकतो, त्यांच्याशी संवाद करू शकतो आणि हळूहळू त्यांची मतभेदही आणि गैरसमजही दूर करू शकतो. मी त्याचं तोंडच बघणं म्हटल्यानंतर त्याचं मन परिवर्तन कसं जायचं? मी दगडाचं तोंडच बघू शकत नाही म्हटलं तर दगडातून आपण मूर्ती कशी तयार करायची हे लक्षात ठेवा मित्रांनो. राग आणि भीक माग म्हणतात. राग करून तुम्ही सोडून देऊ नका. सहनशीलतेतून तुमचा स्वभाव शांत बनतो. सहनशीलता जर मनाने स्वीकारली असेल, सहनशील जर तुम्ही राहिला तर तुमचं सामर्थ्य वाढतंय, तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो. आणि मग काही दिवसानं जे आज सहन करावं लागालंय असं वाटते, काही दिवसानंतर सहनशीलतेचं रूपांतर सहजतेत होते. आज सहनशीलता म्हणजे दुःख वाटत असेल ना, तीच गोष्ट पुढं आनंद तयार करते. आज जे सहन होत नाही, त्रास व्हायला वाटते ना, ते जर तुम्ही हळूवार ते सहन करत गेलात तर ती सवय उद्या सहनशीलता जी वाटायला लागली ती सवयीत रूपांतर होते. आणि त्या सवयीत एकदा रूपांतर झालं, त्याचं व्यसनात रूपांतर होते आणि ते केल्याशिवाय तुम्हाला चैनच पडत नाही. काही जणाला पुस्तक वाचणं म्हणजे संकट वाटायला लागतं. आणि आम्ही पुस्तक नाही वाचायलाच पुस्तक मिळालं नाही तर संकट वाटायला लागते. वाचण्याशिवाय राहणंच अवघड आहे. लक्षात आलं? म्हणजे एकच गोष्ट आहे, एकाला ती त्रास वाटते, तीच गोष्ट दुसऱ्याला आनंदही वाटू शकते. लक्षात ठेवा.
सहनशीलता तुम्हाला वाढवण्यासाठी तुम्हाला प्राणायाम, ध्यान, धारणा ह्या सुद्धा गोष्टी उपकारक ठरतात. तसेच ह्या जीवनाचं भान, समाज भान समजून घेणं गरजेचं आहे. समाजाच्या वृत्ती प्रवृत्ती समजणं आहे. समाजामध्ये किती रूढी, प्रथा, परंपरा, वेगवेगळ्या सवयीचे लोक, वेगवेगळ्या विचाराचे लोक, वेगवेगळ्या संस्काराचे लोक, वेगवेगळे अनुभव घेऊन आपल्या समोर येणारे लोक, या सगळ्यांसोबत पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलाया वैसा, अशी भावना ठेवून तुम्हाला वागावं लागेल. तरच मित्र तुम्ही आनंदानं तुम्हाला जगावं लागेल. लोकशाहीमध्ये जगायचं असेल आनंदानं नाही, यशस्वी, तर तुम्हाला एक गुण हा शिकूनच घ्यावा लागेल, तो आणि वारेचा आहे मतभेदासह माणसं स्वीकारणं. एका मुलीला मेडिकलला ठेवण्यात आलं. मेडिकलला लागला तिचा नंबर MBBSला. तिला इतकी सवय झाली की घरातलं सुद्धा कोणाचा टावेल, कोणाचा ग्लास सुद्धा तिला सहन व्हायचा नाही. तिला ग्लास, तिचा पाणी प्यायचा ग्लास, तिचा टेबल, तिला म्हणजे सगळं. आणि एकटा सगळं एकटाच, काहीच जमत नाही. तिला ते कसनच व्हायचं. तिचा लागला MBBSला नंबर. आणि ती रूममध्ये सुद्धा एकटीच राहायची, एकटी. घरामध्ये किराया द्यायचा नव्हता ना. मग त्यानंतर तिला मेडिकलला गेल्यानंतर तिला हॉस्टेलला राहायची वेळ आली. कुठं राहायची वेळ आली? हॉस्टेलला राहायची वेळ आली. मग तिला काही पार्टनरमध्ये राहावं लागणार होतं. तिथं काय एकट्याच्या बापाचं घर आहे का ते काय एकट्याला द्यायला? तर तिथं त्याला द्यायला नव्हतं. त्यामध्ये 4 जण, कोणत्या रूममध्ये 3 जण, कमीत कमी 2 तर अनिवार्यच होतं दुसरा येईपर्यंत. मग ते मुलगी म्हटली ठीक आहे, कस तरी सहन करते, राहते. म्हणले 2 आहे तिथं, 2 आहेत तिथं. आता हे मला नाही सहन व्हायला. म्हणले मला हे बदलावं लागेल म्हणण्याबरोबर 3री आलीच. आता तर मी सहनच करू शकत नाही, या रूम मध्ये राहू शकत नाही. त्यानं म्हणलं त्या वॉर्डननं, मग दुसऱ्या रूम मध्ये राहा. ठीक आहे म्हणले, दुसऱ्या राहतो म्हणले. दुसऱ्या दिवस राहिले तिथं. काही दिवस पटलं, 4 दिवस पुन्हा सहन होईना आलंय म्हणली. 3री रूम, 4थी रूम, 5वी रूम, 6वी रूम, 7वी रूम. वॉर्डन नाही ठरवलंच. हे केस वेगळीच दिसाली, हिला आता मजाच घेऊत म्हणला. आणि आनंदानं स्माईल करूला. तुम्हाला काय हसायला आहे म्हणली ती. मला त्रास व्हायला तुम्ही हसायला म्हणली त्या वॉर्डनला. तुला हसायलो नाही बाई म्हणला, मला विनोद आठवला म्हणून. मजा इथं मजा सगळा हे होऊन चला, त्रास व्हायला आणि तुला विनोद आठवलाय का बापू म्हणली. सगळ्या रूम बदलणं झाल्यात. आता कुठं बदलता म्हणलं त्यांना. पहिल्यापासून सुरू करा म्हणलं अजून. म्हणले पहिल्याकडे जाते म्हणले. आता पहिल्याकडे गेल्यावर सोडून गेलतीस ग, आता कशी आलीस म्हणू लागले तिथं. मग पूर्ण त्याच्यासोबत कसं तरी राहू लागली, कसं तरी. आता त्यालाही सोडली. मग ती एका टिंगल टवाळीचा हसी मजाकचा विषय होऊन गेली होती. मित्र, सांगायचा याच्यातला अतिशक्तीचा भाग जरी सोडला, पण यातला सत्यता मला तुम्हाला हे सांगायचं आहे की तुम्ही असं परिस्थितीचा स्वीकार करा. परिस्थितीचा स्वीकार करत नसेल तर परिस्थितीमध्ये बदल घडवून आणा. परिस्थितीमध्ये तुम्हाला बदल घडवून आणावं लागेल. आणि परिस्थितीमध्ये बदलही घडवून आणता येत नसेल, स्वीकारता येत नसेल, तर मग त्रासात जगा, अपयशात जगा, रागात जगा, चिंतेत जगा, त्रासात जगा. त्रास करून घेऊन तुमचा असा कचरा होऊन चाललाय, तरी अजून सुधारायची इच्छाच दिसत नाही. लक्षात आलं? तर मित्र, आई बाळाला जन्म देते. मित्रांनो, आई बाळाला जन्म देते, तिला वेदना सहन करावं लागते. 2-2.5 किलोचं ओझ, ती ओझ समजत नाही, आनंदाचा विषय समजते. आपल्याला ओझ वाटते. तुम्हाला 2.5 किलोचं वजन देऊन जर
चला म्हणलं रोज तर कसा त्रास होईल. जी गोष्ट आनंदाने स्वीकारली, तुम्ही टॉप 10 ची परीक्षा टप्प बनल्याशिवाय सहनशीलता सातत्याने अभ्यास करावा. ते आता वाचलं विसरते, आता वाचलं विसरते, तर पुन्हा 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 असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. ओले मुळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी. हे तुकोबारायांचं वचन तुम्ही पाठच करावा. अगं हो, वाट माझ्या वाघिणींनो, हे पाठच करून ठेवा. ओले मुळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी. ओली मूळ जर खडक भेदून जाऊ शकते. ओली मूळ केवढी असते? नाजूक असते ना. तुम्ही बघा, अशी नाजूक मूळ असते. तिचा जर शेंडा बघला, शेंड्यानं ती वाट करत राहते. ती एवढा बारीक असताना तरी हे ताकदीने हळू 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 ते पुढं जात राहते. बाजू नका निघून जाईना, पण ती पुढं पुढं जातच राहते. आयुष्यामध्ये आपल्याला पुढं 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 जातच राहावं लागेल, तरच तुमचं सामर्थ्य, तुम्ही यशस्वी होणार आहात. पुढचं एक तुकोबारायांचंच वचन आहे. दोरे चिरा कापे पडिता काचनी, अभ्यासे सेवनी विष पडे. विष काही ठिकाणी पचे आहे, तर विष पचते असा त्याचा अर्थ आहे. विष पचे आहे ते. तर बघा तुम्ही विहीर पूर्वी विहिरीमध्ये पवऱ्यानं पाणी काढायचे. ते दोरा, त्याला दोरी म्हणजे दोरी बांधल्या जायची, पवऱ्याची दोरी असं बांधून. पण ते दोऱ्याची असं ओढत असताना असं जे दगड राहायचे ना, त्या दगडाला ते असं घासून, ते पवरा काढून 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 ते दोरी घासून 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 तो दगड झिजून जायचा. किंवा ती चाक असायचं लोखंडाचं, असं ओढल्यानंतर ओढून 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 त्या चाकामध्ये चमक आली, चमक यायची. दोरे चिरा कापे पडिता काचेने, म्हणजे हे ती जर सातत्यानं ते दोरीनं जरी त्या दगडावर किंवा लोखंडाच्या याच्यावर असं दोरीनं जरी सातत्यानं असं करत राहिला, असं 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 करत राहिला, तर तिथं फरक पडतो. एका विद्यार्थी ते बघितलं चित्र बघून, अरे मला या दगडाला तरी चमक आली. म्हणलं सारं वारंवार 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 घासून, मी जर वारंवार 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 घासलो, सातत्याने अभ्यास केला, परत परत अभ्यास केला, परत परत वाचलो, परत परत वाचलो, परत परत वाचलो, तर मी पण यशस्वी होतो. अभ्यासे सेवनी विष पचे, हे तुकोबाराचं वचन आहे. अभ्यासाच तुम्ही हळूहळू 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 थोडं 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 अन्नामध्ये जर विष टाकलं तर थोडं 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 पचते. काही जण बॉटल दारू पितात, पण सुरुवातीला कप्पाने सुरुवात झाली, हळूहळू वाढवत गेले, कॅपॅसिटी वाढवत गेलेत. आता त्याचे दुष्परिणाम त्याला आता सहन होत नाही. ठीक आहे, तो विषय वेगळा आहे, जाऊ दे. पण चुकीच्या गोष्टीसाठी, घातक गोष्टीसाठी मी शिकवत नाही. तुम्हाला प्रयत्नशीलता, विधायक मार्गाने पुढे जाण्यासाठी, विधायक मार्गाच्या दिशेनं सहनशीलता वाढवणं म्हणजे यश. आणि विधायक मार्ग सोडून विनाशाच्या मार्गाने जर तुम्ही सहनशीलता वाढवत असाल, चोरी करायची आहे, आज एक चोरी, उद्या एकच झाली, उद्या 2 चोऱ्या म्हणत असाल, तर तिकडली सहनशीलता विनाश करते. आणि विधायक मार्गानं, कायदेशीर मार्गानं जे ध्येय प्राप्त करायचे आहे, त्यामधली सहनशीलता तुमचं सामर्थ्य प्राप्त करते. मित्र, एक मी वाचलेली एक 4 ओळी इथं सांगतो. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, जळल्याशिवाय उजेड नाही दिव्यामधल्या वातीला. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, जळल्याशिवाय उजेड नाही दिव्यामधल्या वातीला. मित्र, आयुष्यामध्ये
प्रत्येक गोष्टीला सहन करावं लागते, प्रत्येक गोष्टीला संघर्ष संघर्ष म्हणजे संयम आहे. संघर्ष तोच व्यक्ती करू शकतो ज्याच्यामध्ये सहनशीलता आहे, संयम आहे, धीर आहे, आत्मविश्वास आहे. हे सगळे गुण, आंतरिक गुण वाढवा, म्हणजे तुमचं बाह्य यशस्वी उज्ज्वल होऊ शकेल अशी भावना व्यक्त करतो. अशाच प्रेरणादायी, अशाच उपकारक, अशाच लाईफ चेंजिंग थॉट्ससाठी हनुमंत भोपाळे या यूट्यूब चॅनल सोबत राहा. या यूट्यूब चॅनल सोबत राहणं म्हणजे जीवनाचं सोनं करून घेणं आहे मित्रांनो. हे जे विचार आहेत, हे विचार तुमच्या जीवनातलं सामर्थ्य वाढवणारे विचार आहेत. तुमचा आत्मविश्वास, तुमचा धीर, तुमची सहनशीलता, तुमचा सकारात्मक दृष्टिकोन विकसित करून यशाच्या दिशेने, सुखाच्या दिशेने, समाधानाच्या दिशेने धाव घ्यायलाच लावणारे हे विचार आहेत. हे विचार अंगीकारा, तुमच्या अंगीकाराल, स्वीकाराल. असे चांगले विचार शिवला की तुमचं जीवन चांगलं होते. जसा स्वीकार तसा व्यक्तिमत्वाला येतो आकार, आणि जसा व्यक्तिमत्वाला येतो आकार तसंच त्याच्या जीवनाचा भवितव्यालाही तसाच येतो आकार. तुमचं भवितव्य उज्ज्वल हो, तुमचं जीवन, तुमच्या जीवनामध्ये सुख आनंद मिळो, त्यासाठी तुमच्यामध्ये हे आंतरिक सामर्थ्य म्हणजे सहनशीलता विकसित होत राहावो, यासाठी माझ्या शुभेच्छा. हे हनुमंत भोपाळे इंग्रजीमध्ये नाव आहे, ते तुम्ही सर्च करा आणि हा व्हिडिओ इतरांनाही पाठवून त्यांच्याही जीवनामध्ये चांगले दिवस येऊ द्या, एवढी एक अपेक्षा करून या ठिकाणी थांबतो. जय हिंद.